गेल्या आठवड्यामध्ये चर्चा होती ती अदानी एंटरप्राइजेसच्या फॉलो ऑन पब्लिक ऑफरची, ज्याला आपण FPO असं सुद्धा म्हणतो. याच्यातून ही कंपनी जवळपास 20,000 कोटी रुपये उभे करणार होती आणि याचा वापर ते ग्रीन हायड्रोजनमध्ये म्हणजे या नवीन सेक्टरमध्ये बस्तान बसवण्यासाठी करणार होते. आता बघा, 27 जानेवारीला म्हणजे आजच्या दिवशी या संदर्भातला FPO येणार होता. ग्रीन हायड्रोजन संदर्भात आत्ता कुठं आपल्या देशामध्ये चर्चा होतीये, लोक गुंतवणूक संदर्भातला विचार करतायत. पण झालं असं, या सगळ्या चर्चा सुरू असताना, लोक विचार करत असताना गेल्या 2 दिवसांपासून अदानी उद्योग समूह जो आहे यांच्या संदर्भातला हिंडेनबर्ग यांचा रिसर्च पेपर जो आहे तो पब्लिश झालेला आहे, ज्याच्यामध्ये गौतम अदानी आणि त्यांच्या उद्योग समूहावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. आता हा हिंडेनबर्गचा रिसर्च जो आहे ते काय करतात, तर कोणत्याही कंपनी संदर्भातले जे काही फायनान्शियल इरेग्युलॅरिटीज आहेत ते शोधतात आणि त्या संदर्भातला रिसर्च पेपर ते पब्लिश करत असतात. आता या सगळ्याच्या परिणाम स्वरूप झालंय असं, की अदानी समूहाच्या एकूण भांडवलाला तब्बल 81,000 कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे. थोडक्यात हा विषय खोल आहे असं सांगितलं जातंय. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात या हिंडेनबर्गच्या रिसर्चची. यासोबतच यांची नावासंदर्भातली जी स्टोरी आहे ती सुद्धा इंटरेस्टिंग आहे, ती बघूयात आणि या हिंडेनबर्ग मागं नेमकं आहे कोण ते सुद्धा जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सुरुवातीला 2 फॅक्ट सांगतो. एक म्हणजे असं, की हा रिसर्च पेपर पब्लिश झाल्यानंतर एकाच दिवसामध्ये Amazonच्या जेफ बेझोस यांनी अदानींना श्रीमंताच्या यादीमध्ये मागं टाकलेलं आहे. आणि दुसरी फॅक्ट ही आहे, की गेल्या 3 वर्षामध्ये अदानींच्या संपत्तीमध्ये $100 बिलियन वाढ झालेली आहे, जी त्यांच्या अगोदरच्या संपत्तीशी तुलना करता 819% अधिक आहे आणि त्याच्यामुळेच हे गणित फार अवघड आहे असं सांगितलं जातंय. आता हे अदानी उद्योग समूहावरती आरोप केलेलं हिंडेनबर्ग रिसर्च नेमकं आहे काय ते बघूयात. नॅथन अँडरसन याने 2017 मध्ये स्थापन केलेली हिंडेनबर्ग रिसर्च ही एक फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म आहे, जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्हचं अनालिसिस करते. जर का तुम्ही यांची वेबसाईट व्यवस्थितपणे पाहिली तर त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय, की इट लुक्स फॉर मॅनमेड डिझास्टर, म्हणजे जे काही स्वतःहून केलेले डिझास्टर्स असतात, जे मानवाने केलेले आहेत, मुद्दामून केलेल्या ज्या चुका आहेत ते बघत असतात. जसं की अकाउंटिंगमध्ये काही चुका होतात, इरेग्युलॅरिटीज असतात, मिसमॅनेजमेंट असतं किंवा अनडिस्क्लोज ट्रान्झॅक्शन्स असतात, याचा ते शोध घेतात आणि त्या ठिकाणी ज्या काही उणिवा आहेत ते त्या समोर आणतात. आता नॅथन अँडरसनची ही कंपनी ते स्वतःच्या भांडवलातून गुंतवणूक करून चालवतात. या नॅथन अँडरसनकडे इंटरनॅशनल बिझनेस संदर्भातली डिग्री आहे आणि त्याने करिअर सुरू केलं फायनान्समध्ये, फॅक्ट सेट रिसर्च सिस्टीम INC मध्ये. यासोबतच इस्रायलमध्ये त्याने ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आता हे जे त्यांनी काम केलं ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून, त्याच्यातून सुद्धा त्याला प्रेरणा मिळाल्याचं तो सांगतो. जसं की एक्स्ट्रीम प्रेशरमध्ये विचार कसा करायचा किंवा कृती कशी करायची, या संदर्भातली प्रेरणा त्याला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून काम करताना मिळाली, हे तो नमूद करतोय. आता या नॅथन अँडरसनचं रोल मॉडेल आहे हॅरी मार्कोपोलस. या हॅरी मार्कोपोलसने बर्नी मॅडॉफची जी फ्रॉड स्कीम होती ती जगासमोर आणली होती आणि नंतर या हॅरी मार्कोपोलसच्या नावाचा धसका सगळ्या कंपन्यांनी घेतलेला होता. आता हा जो त्यांनी स्कॅम समोर आणला होता तो होता तब्बल $60 बिलियन 2008 साली त्याने समोर आणलेला. आता या हिंडेनबर्ग रिसर्च पेपरचा जो संस्थापक आहे नॅथन अँडरसन, याचा रोल मॉडेल म्हणा किंवा गुरु कोण आहे, तर तो आहे हॅरी मार्कोपोलस. आता यांच्या कंपनीचं नाव हिंडेनबर्ग रिसर्च असं असण्यामागं सुद्धा एक कारण आहे बघा. हे नाव घेतलं आहे हिंडेनबर्ग ट्रॅजेडीवरून. आता हिंडेनबर्ग ट्रॅजेडी आहे काय, तर हे एक जर्मन पॅसेंजर एअरशिप होतं, की ज्याला आग लागली आणि त्याच्यामध्ये 35 जणांचा दुर्दैवी अंत झाला. ज्यावेळेस विमानांचा नुकताच शोध लागलेला होता त्यावेळेस असे बलून टाईप, म्हणजे ते रग्बी खेळताना जो तो बॉल वापरतात ना, त्या पद्धतीचे हे असायचे, एअरशिप्स असायचे आणि त्याच्यातून भरपूर वेळा वाहतूक वगैरे केली जायची किंवा पॅसेंजर हे प्रवास करायचे. आणि ह्याच घटनेमध्ये या जर्मन एअरशिपमध्ये दुर्घटना घडली होती आणि 35 जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. आता ज्या वेळेस हे सगळे
शोध लागत होते किंवा तो सुरुवातीचा जो टप्पा होता त्या काळामध्ये अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या होत्या. तरी सुद्धा याच घटनेवरून नाव का घेतलं, तर ही हिंडेनबर्गची जी झालेली दुर्घटना होती ती पूर्णपणे मानवी चुकीमुळे झालेली होती आणि ही दुर्घटना टाळता येण्यासारखी होती. या बलूनमध्ये सर्वाधिक ज्वलनशील असा वायू भरण्यात आलेला होता आणि 100 माणसं लोड करण्यात आलेली होती. आता ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्या अगोदर असे जे काही एअरशिप्स होते त्यांच्या अपघाताच्या डझनभर घटना घडलेल्या होत्या. तरी सुद्धा हिंडेनबर्गच्या जे काही ऑपरेटर्स आहेत त्यांनी हे एअरशिप रेटलंच आणि हे टाळता येणं शक्य होतं. ज्या 35 जणांचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला, तो मृत्यू टाळता येणं शक्य होतं. ही संपूर्ण दुर्घटना टाळता येणं शक्य होतं आणि म्हणूनच या कंपनीचं नाव हिंडेनबर्ग रिसर्च आहे. हे सुद्धा करतात काय, कोणतीही जर का कंपनी असेल तर या कंपनीमध्ये जे काही मॅनमेड डिझास्टर झालेले असतील, जे काही अकाउंटिंगमध्ये इरेग्युलॅरिटीज असतील, मॅनेजमेंटमध्ये इरेग्युलॅरिटीज असतील किंवा अनडिस्क्लोज ट्रान्झॅक्शन्स असतील, तर त्याचा ते शोध घेतं, त्याच्यावरती रिसर्च करतं आणि नंतर या सगळ्यांना एक्सपोज करतं. या कंपनीचा जर का ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर लक्षात येईल की फक्त अदानी समूहच यांच्या टार्गेटवरती आलेला नाहीये, तर याच्या अगोदर सुद्धा यांनी खूप साऱ्या कंपन्यांचे जे काही मिसमॅनेजमेंट आहेत, त्यांचे इथले जे मॅनमेड डिझास्टर्स आहेत, ते त्यांनी एक्सपोज केलेले होते. सप्टेंबर 2020 मध्ये इलेक्ट्रिक ट्रक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी निकोला कॉर्प याच्या इथलं मिसमॅनेजमेंट इरेग्युलॅरिटीज त्यांनी समोर आणल्या होत्या. हिंडेनबर्ग पहिल्यांदा काय करतं, तर ते काय गैरप्रकार झालेला आहे ते शोधतं. मग नफा कमवण्यासाठी ज्या टार्गेट कंपनी आहेत त्यांच्या विरुद्ध केस लावतं किंवा पैज स्पष्ट करणारा अहवाल प्रकाशित करतं. म्हणजे थोडक्यात काय, ते काय करतात, त्या कंपनीमध्ये जे काही इरेग्युलॅरिटीज आहेत त्यांचा शोध घेतं, त्या संदर्भातला अहवाल प्रकाशित करतं आणि कंपनीला सांगतं जर का आमचा रिसर्च चुकीचा असेल तर ते सिद्ध करून दाखवा. आणि अर्थातच प्रकरण नंतर कोर्टामध्ये जातं आणि हे पैज लावण्यासारखंच आहे आणि याच्यातूनच ही कंपनी नफा कमवते, कारण की त्यांचा रिसर्च जो आहे हा फॅक्ट बेस्ड असतो आणि तगडा सुद्धा असतो. मग आता निकोला कंपनीच्या बाबतीत झालं काय, तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी असाच रिसर्च पेपर समोर आणला आणि तो खटला जो आहे, ती पैज जी आहे ते जिंकले सुद्धा. आता या संदर्भातली रक्कम जी आहे ती डिस्क्लोज झाली नाही, पण आकडा मोठा असणार असं सांगितलं गेलं. निकोलाने गुंतवणूकदारांना तांत्रिक विकासाबद्दल फसवल्याचं म्हटलं गेलं होतं आणि अमेरिकेत निकोलाच्या संस्थापकांना गुंतवणूकदारांशी खोटं बोलल्याच्या आरोपावरून फसवणूक केल्याबद्दल दोषी सुद्धा ठरवलं गेलं. आता निकोलाची स्टोरी जी आहे ती त्यावेळेस वॉल स्ट्रीट जर्नलने, फायनान्शियल टाइम्सने किंवा CNN हे जे तिथले आघाडीचे समाज माध्यमं आहेत त्यांनी लावून धरली होती. 2017 पासून हिंडेनबर्गने 16 कंपन्यांना टार्गेट करून त्यांच्यावरती प्रॉपर रिसर्च करून त्यांच्या इथं जे काही मिसमॅनेजमेंट झालेलं आहे किंवा जे काही डिझास्टर झालेलं आहे त्याच्यावरती रिसर्च करून तिथला भांडाफोड केलेला आहे. मधल्या काळामध्ये ट्विटर संदर्भातली जी डील चर्चेमध्ये होती ती सुद्धा त्यांच्या रडारवरती होती. आता अदानी उद्योग समूह जो आहे या संदर्भातला रिसर्च ते गेल्या 2 वर्षांपासून करत होते. आता अदानी उद्योग समूह जो आहे त्याच्यावरती त्यांनी आरोप केलेले आहेत स्टॉक मॅनिप्युलेशनचे आणि अकाउंटिंग संदर्भातल्या फ्रॉडचे. त्यांनी अदानी उद्योग समूहाला काही जाहीर प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं देणं अपेक्षित आहे आणि अर्थातच जर का कायदेशीर प्रक्रिया काही होणार असेल तर त्याचं सुद्धा त्यांनी स्वागतच केलेलं आहे. आता या संदर्भात नेमकं घडेल काय हे यथावकाश समोर येणारच आहे. पण 5 वर्षामध्ये या हिंडेनबर्ग रिसर्चने या माणसाने एखाद्याची भांडवल क्षमता एका दिवसामध्ये 81,000 कोटीने कमी करण्याची क्षमता कमवलेली आहे. म्हणूनच त्यांचा रिसर्च किरकोळ नसणारच असं सुद्धा म्हणलं जातंय. ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आहे त्याच्यानुसार 2020 पासून हिंडेनबर्ग रिसर्चने टार्गेट केलेल्या कंपनीचं मूल्य त्यांनी ज्या दिवशी त्या संदर्भातला अहवाल प्रकाशित केलेला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी 15% कमी झाल्याचं समोर आलेलं आहे आणि पुढच्या 6 महिन्यांमध्ये त्या कंपनीचं मूल्य 26% कमी झाल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि तसा डेटा उपलब्ध सुद्धा आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच की हिंडेनबर्ग रिसर्चने जो काही रिसर्च केलेला आहे तो कितपत खरा आहे आणि त्यांनी जे काही अहवालात प्रकाशित केलेलं आहे, त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांवरती अदानी उद्योग समूहाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे सुद्धा बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईलच. तोपर्यंत तुम्ही जर का ही माहिती आवडली असेल तर त्या संदर्भात नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हिंडेनबर्ग रिसर्च पेपरने जे काही हे रिसर्च केलेले आहेत त्याच्याविषयीचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मांडायला तुम्ही विसरू नका.
तोपर्यंत बोल व्हिडिओवरती आम्हा सगळ्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.